एक शेठजी होते आणि ते दिवस रात्र आपला व्यवसाय आणि पैसा वाढवण्याचाच विचार करत असत. त्यांना शहरातील सर्वात श्रीमंत माणूस बनायचे होते. हळूहळू त्यांना तेही साध्य झाले. श्रीमंत होऊन त्यांनी शहरातील सर्वात मोठे घर बांधले. गृहप्रवेशाच्या दिवशी त्यांनी भव्य पार्टी केली. सर्व पाहुणे निघून गेल्यावर तेही झोपायला त्यांच्या खोलीत गेले. थकव्याने कंटाळलेले असतानाच त्यांना एक आवाज ऐकू आला, मी तुझी आत्मा आहे आणि मला तुझे शरीर सोडून द्यायचे आहे. शेठजी घाबरले आणि म्हणाले, अरे तू असं करू नकोस, मी तुझ्याशिवाय मरेल. अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर मला हे यश मिळाले आहे आणि आता या यशाचा आनंदाने उपभोग घेण्याची संधी चालून आली आहे. 100 वर्ष टिकेल असे मजबूत घर मी बांधले आहे. कोट्यवधी रुपयांचे हे घर सुखसोयींनी भरलेले आहे. आता या क्षणी मला सोडून जाऊ नकोस. आत्मा म्हणाला, हे माझे घर नाही. माझे घर म्हणजे तुझं शरीर होतं. आरोग्य हे त्याचे सामर्थ्य होतं. पण पैसे कमवण्याच्या नादात तू त्या घराच्या देखभालीकडे दुर्लक्ष केलेस. आता रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड, लठ्ठपणा, पाठदुखी अशा आजारांनी तुझ्या शरीर नावाच्या घराला घेरले आहे. तुला नीट बोलता चालता सुद्धा येत नाहीये. रात्रीची झोप येत नाही. तुझे हृदयही कमजोर झाले आहे. आता तूच सांग, अशा जीर्ण घरात राहायला तुला आवडेल का? त्याच्या आजूबाजूला कमकुवत आणि असुरक्षित भिंती आहेत. शेठजी त्या शब्दांवर विचार करू लागले. आत्मा म्हणाला, ज्याची चौकट ढासळत आहे, वाळवी लागलेली आहे, प्लास्टर आणि पेंट उडून गेलेला आहे, साफसफाई नीट होत नाही, इकडे तिकडे घाण साचून राहते, छत गळत आहे, खिडक्या दारे तुटली आहेत, अशा घरात राहायला तुला आवडेल का? म्हणूनच मी हे तुझे शरीर नावाचे घर सोडून जाणार आहे. आत्म्याने विचारलेल्या या प्रश्नावर शेठजींकडे समाधानकारक उत्तरच नव्हते. शेठजी भीती आणि पश्चातापाने थरथरत होते. पण आत्म्याला थांबवायची ताकद आणि हिंमतही शेठजींमध्ये उरली नव्हती. एक दीर्घ श्वास सोडत आत्मा शेठजींच्या शरीरातून निघून गेला. शेठजींचा मृतदेह बंगल्यात पडला होता. तात्पर्य, ही कथा आज बहुतांश लोकांची वास्तविकता आहे. आपण यश जरूर मिळवा, पण तब्येतीकडे दुर्लक्ष करून नाही. नाहीतर या शेठजींप्रमाणे आपण इच्छित स्थळी किंवा ठरलेल्या उंचीवर पोहोचून देखील त्याचा आनंद घेण्यापासून वंचित राहू. हे टाळायचे असेल तर आजपासून सुरुवात करा. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या शरीर नावाचे घर मजबूत बनवा.